काश्मीरी दम आलू साठी लागणारं साहित्य काय ते आपल्या समोर आहे. मोहिनीजी, आता आपण ते नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. काय काय आहे? बारीक चिरलेला कांदा, उकडून घेतलेले बटाटे, काजूची पेस्ट, तूप, दही, कोथिंबीर, टोमॅटोची प्युरी, गरम मसाला, केसर जे आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे, खडा मसाला, कसुरी मेथी, लाल मिरच्या, बडीसोपची पावडर, धणे पावडर, सुंठ, जिरे, मोहरी, तिखट, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ. फारच Yes. छान. चला कृती करूया. हो. काय तुम्हाला कढई लागेल ना? हो, कढईला. पण एका पॅन मध्ये भाजी करूया आणि एका पॅन मध्ये हे डीप फ्राय करूया आधी. बरं, आधी डीप फ्राय हा, करायचं आधी का? डीप फ्राय. मग ह्याच्यात आपण डीप फ्राय करू. हो, चालेल. घालू तेल. हा. बस बस. तुमच्या बोलण्यामध्ये बरेचदा संदर्भ येताना किंवा उल्लेख करताना तुमच्या संस्कृताचाही खूपदा उल्लेख येतोय. तर हा हो. तुमचा तुम्ही अभ्यास केलाय का? हे तुमच्या शिक्षणात होतं का? हे तुम्हाला घरून मिळालंय? घरून तर मिळालंच, प्रश्नच नाही. हम्म. आणि संस्कृत विशारद पण मी केलं कॉलेजमध्ये असताना, एक्सटर्नल, कारण मला ती आवड होती. आणि त्याचा नंतर पुढच्या टाकूया ना शिक्षणासाठी, आपण? हो. हा, पुढच्या संशोधनासाठी पण मला त्याचा खूप उपयोग झाला. संशोधन कसलं? मी आता आर्मीतनं बाहेर पडल्यावरती हा. साधारण 4-1 वर्ष माझं संशोधन सुरू होतं इतिहासावरती. बरं. कारण मला असं वाटतं की भारतीय इतिहासामध्ये किंवा महिला आपल्या भारताच्या पूर्ण स्वातंत्र्य अबाधित राखण्यामध्ये महिला योद्धांचा देखील खूप मोठा सहभाग आहे. बरोबर. पण त्यांना तितकंसं श्रेय दिलेलं नाही. म्हणजे अगदी पान दीड पान माहिती इथे जन्मली आणि इथे इथे असं या लढाई केली आणि गेली असं नव्हतं. तर खूप चांगल्या चांगल्या पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो त्या भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेल्या. तर 2000 वर्षांचा कालखंड कव्हर केला गेला माझ्याकडनं. अच्छा. त्याच्यासाठी याला आपण सोनेरी असं होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. याला आपण उकडून घेतल्यानंतर जे छोटे छोटे छिद्र पाडलेले आहेत फोकने, त्याच्यामुळे ते तेल असं आतपर्यंत जात आहे आणि हे सगळे सोनेरी तळले जातील ते हळूहळू. आधी पाण्यामध्ये उकळून घेतलेत ना? हा, पाण्यामध्ये बटाटे. उकडून घेतलेले आहेत, आणि सोलून त्याच्यानंतर त्याला घेतलेले काय टोचे मारले? हो, फोकने आपण ते करून घेतले. त्याच्यामुळे आतपर्यंत तेल जातं. आणि तसे उत्तर भारतामध्ये बरेच वर्ष राहिल्यामुळे तिथला एक शब्द आहे करारे. करारे आलू. हा, करारे आलू होणे चाहिए, करारे पराठे, असे ते प्रॉपर तुपावरती हे केलेले पंजाबमध्ये. तर आपल्याकडे करारे म्हणजे आपण करारी बाणा वगैरे असा शब्द बरोबर, वापरतो, बरोबर. पण तिकडे सगळे पदार्थ असे करारे होणे चाहिए. बरोबर. बरं, मला एक सांगा की जेव्हा तुम्ही एवढं सगळं ह्या नागरिकांसाठी, देशासाठी, आमच्यासाठी तिथे उभे असता आणि अशा वेळेला जेव्हा बातम्या येतात की ते क्षुल्लक कारणांवरनं भांडतायत, अगदी, रिश्वत अगदी, घेतायत, आपल्या आपल्या नेत्यांवरून एकमेकांना शिवीगाळ करतायत, करप्शन अगदी. करतायत, तेव्हा तिथे बॉर्डरवरती उभे म्हणून सैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की अरे आपण यांच्यासाठी राबतोय आणि हे असं काय करतायत? अगदी अगदी खूप वेदना होतात. म्हणून एक नेहमी विचारलं जातं ना की आम्ही नागरिक म्हणून काय करू शकतो तुमच्यासाठी. तर मी नेहमी म्हणते की कुठल्याही सैनिकाला स्वतःचा जीव ओवाळून टाकावा असं वाटेल असं नागरिक होण्याचा प्रयत्न करा. किती छान. आपापल्या क्षेत्रामध्ये योगदान देत राहा. वा वा ती वा. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. कुठल्याही सैनिकाला तुमच्यावरून जीव ओवाळून टाकावं असं वाटेल असं नागरिक म्हणून वागा. फारच छान. करारे आलू हो गए. करारे आलू हो गए हे. सगळ्या जवानांसाठी ना लंगर असतं जेवायला आर्म फोर्सेस मध्ये. आणि त्या लंगर मध्ये सुद्धा असं खूप छान छान बटाटे, सकाळी सकाळी पुरी भाजीचा नाश्ता दिला जातो हो हो सगळ्यांना. हो हो हो. तर त्या बटाट्याच्या भाजीची चव सुद्धा इतकी अशी ते टिपिकल असते ना, खूपच छान. बर. ते पण ठेवूया. हो, ठेवा. आता आपल्याला काय कढई लागेल आता ना? आपण दुसऱ्या कढईमध्ये फोडणी करून मी घेऊया. जरा बाजूला ठेवतो. हो. तेल घालू. हो, हे असं ठेवलेले आलू खूप डेंजरस असतात, कारण मुलं लगेच ते खायला घेतात. म्हणजे माझ्या मुली त्याच्यावर लगेच चाट पावडर हे ते टाकून, आणि जेव्हा ग्रेव्ही तयार होते आणि त्यात टाकायची वेळ येते तेव्हा लक्ष जातं की आजूबाजूला काहीच उरलेलं तुम्ही नाही. तुमच्या मुलांचं काय सांगताय? बस, आता इथे बस. तुम्ही आहात म्हणून मी थोडा शिस्तीत आहे. नाहीतर एव्हाना त्यातला एक आलू कापून मी केव्हाचा त्याच्यावरती असा चाट मसाला टाकून खाल्ला खाल्ला असतं. असला. कारण ते लागतंच तेवढं खूप tempting. छान लागतात ते. हो. तेलात काय घालूया आता? आपण आधी मोहरी टाकून घेऊया तेलामध्ये. मोहरी खूप छान तडतडत आहे. तर आपण जिरे, शहाजिरे दोन्हीचा उपयोग आपण जे अवेलेबल असेल आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. आणि ह्याची जी फोडणी असते तर ती खूप छान असतं, त्याचा घमघमाट सुटतो दम आलूचा. दालचिनी आपण तमालपत्र, त्याच्यामध्ये, दालचिनी, मोहरी, जिरं, जिरे आणि थोडीशी वेलची 2-3 हे आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे ऐच्छिक, म्हणजे काय असतं ना, एखादी रेसिपी मूळ ती असतेच की जसं मी म्हणाले की दह्याच्या फोडणीमध्ये ते शिजवतात काश्मीरमध्ये, पण जसं जसं ती रेसिपी इतर राज्य
म्हणजे करू बघतात. आणि असं असतं की कुठलीही एखादी रेसिपी इतर राज्यांमध्ये प्रसिद्ध होते तर ती जशीच्या तशी राहत नाही. त्या त्या राज्यांचं जे काही Input वैशिष्ट्य येतं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ते मिसळलं जातं. बरोबर. नुसतं टोमॅटो आणि काजूची पेस्टने सुद्धा खूप छान ग्रेव्ही होते, पण त्याला थोडासा एक वेगळा फ्लेवर म्हणून मी बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये वा. घालतेय. ते काय आहे, काही महिलांवरती भाषा बदलते तशी प्रत्येक प्रांतामध्ये रेसिपी अगदी बदलते. खरं आहे. चमचा देऊ का? नाही नाही ठीक आहे. हिंग. हिंग गच्च्यामध्ये राहिलं. आता हे जे तेल आणि कांदा आहे ह्याच्यावरती आपण हे सगळं हळद, जे मुख्य मसाले आहेत हळद तिखट टाकून मग त्याच्यामध्ये आपण तिखट टाकलं आणि नंतर काय गरम मसाला. गरम मसाला आपण टाकलेला आहे. तर मला वाटतं कांदा आता परतला छान, गेलाय, झालेला आहे. झालेला आहे. होय. टोमॅटो प्युरी. हा आणि पण टोमॅटो प्युरी टाकूया. याच्यामध्ये देखील आपण एक हलकंसं मीठ आणि हे टाकून घेऊया आता. मीठ. हा सगळे मसाले आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडे थोडे. ही थोडी धणा पावडर आपण टाकूया, धण्याची. रंग सुंठ काय पावडर छान सुद्धा आलाय. याच्यामध्ये टाकतात. अच्छा. हो रंग खूप छान आला हा असा लाल. या रेसिपीचे 2 हे इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे एकतर ह्याच्यात थोडीशी सुंठ पावडर असते आणि दुसरं म्हणजे ते सगळं बॅलन्स करण्यासाठी थोडीशी सोपची पण आपण पावडर ह्याच्यामध्ये घालतो, बडी सोप पावडर. बर हे दोन्ही काश्मीरमध्ये खूप वापरले जातात. बर. साधारण सुंठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी थंड प्रदेशामध्ये खूप बरोबर. महत्वाच्या असतात, म्हणून त्या बऱ्याच रेसिपीजमध्ये खूपदा छान. सर्दी आणि डोकं दुखत असेल तर सुंठीचा लेप आपण लावतो की नाही? अगदी अगदी तर अगदी सुंठ ही तब्येतीला फार चांगली आहे. चांगली आहे. आता हे काय काजूची पेस्ट. काजूची पेस्ट आपण थोडा वेळ काजू भिजत घातले आणि त्याची छान मिक्सीमध्ये बारीक पेस्ट करून घेतली. ह्याच्यामुळे ही आता अशी छान ग्रेव्ही आपली तयार होणार आहे. यात आपण किंचित आता पाणी घालून घेऊया. बर. आपण जो कांदा घातलाय तर त्याचा अजून एक त्याचा फायदा असा होतो की जर आपण नुसतं टोमॅटो आणि त्याला दह्याची फोडणी असं करायला गेलं तर अनेकदा आपण जे इकडे राहतो ज्या वातावरणात तिथे दही फुटतं सुद्धा. बरोबर. तर आपण जो कांदा याच्यामध्ये घातलाय, काजूची पेस्ट घातली तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित व्हायला मदत होते. थोडंसं अजून चालेल. हो हो बस बस. अगदी हा असा जो लाल आणि केशरी असा सुंदर mix रंग color आलाय, फार सुंदर रंग आलाय. असा येतो. पण आता ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घेऊया. जे आपण तळून घेतले होते. तळून घेतले टोचे मारून. टोचे मारून करारे आलू. करारे आलू. दम वरती ते शिजवायचे. म्हणजे आपण जे मगाशी शिजवून घेतले होते ते खूप कमी शिजवले होते, म्हणजे अर्धवट. आता जे शिजतात ते व्यवस्थित दम. शिजतात दमवर. आपण हे झाकण काढून थोडंसं बघूया. खूप छान हे दम ह्याच्यावरती शिजले आहेत, वाफेवरती शिजलेले आहेत. मला त्याचा रंग इतका राहून राहून प्रेमात पाडतोय. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर. कोथिंबीर घालूया. त्यानंतर आपण ह्याच्यावरती थोडी कसुरी मेथी, गॅस बंद केला तरी चालेल ह्या क्षणी. त्याच्यावर थोडी कसुरी मेथी आपण अशी हे करून क्रश करून घालूया. आणखीन आपला जो काय म्हणूया सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणा किंवा काहीतरी वेगळा, तो केशर आपण पाण्यात भिजवून घेतलेला आहे. तर हे हलकंसं 1-2 थेंब त्याच्यामध्ये टाकूया. एक दही. आता हे आपल्यावरती आपल्याला किती दही त्याच्यामध्ये घालायचं आहे. मूळ रेसिपीत ते भरपूर घालतात, त्याच्यामुळे गरम मसाला आणि दही टाकल्यामुळे ते सगळं बॅलन्स होतं. बर. तर जरा थंड होत आलं की मग आपण हे दही त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. फारच छान. हा